सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये। आज मी कोथिंबीर वडी बनवायला घेतली, तर चला आपण बघूया कशी बनवते ते। तर इथे मी कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे। तर आता आपण चला धुवून घेऊ आणि याला बारीक कापून पण लगेच घेऊ। तर इथे मी लसूण सोलून घेतलाय, छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्यात हिरव्या। तर आता आपण खलबत्त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट अशी करून घेऊ, कारण खलबत्त्यामध्ये केल्यावर जरा लसूण आणि मिरची आल्याचे असे तुकडे तुकडे राहतात, त्याच्यामुळे चव पण एकदम भारी येते। हे बघा, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली, त्याच्यामध्येच मी आलं मिरची लसूणची पेस्ट टाकलेली आहे। तर आता याच्यामध्ये मी बेसन पण टाकते। बेसन तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही टाका। इथे मी 4-5 चमचे टाकले, त्याच्यानंतरून जर लागला तर परत टाकू आपण। तर याच्यामध्ये मी थोडासा मीठ पण टाकलाय, हळद टाकली आणि चवीपुरता मसाला पण टाकलाय। जेवढा तुम्हाला तिखट खायला आवडतो तेवढा तुम्ही तिखट बनवा। तर इथे मी 2 ते 3 चमचे मसाला पण टाकलाय। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये पाणी लगेच नाही टाकायचा, कारण कोथिंबीर पाणी सोडतो कोथिंबीरला। याच्यामध्ये मी थोडासा तांदळाचं पीठ पण टाकलंय। आता सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊ। जर पाणी लागलंच तर आपण पाणी टाकू, नाही लागलं तर नाही टाकायचं पाणी। आता हे बघा, इथे थोडासा मला पीठ पातळ वाटत होता म्हणून मी परत पीठ टाकलंय बेसनाचा आणि आता सगळा असा मिक्स करून घेतलाय। छोटीशी एक गोल डिश घेतले, त्याच्यामध्ये थोडासा तेल लावून घेतलंय खाली। आता याच्यावर आपण जो कोथिंबीरचा जो बनवलेला आहे वाटण, तो आपण याच्यामध्ये पसरवून घेऊ सगळीकडे आणि याला आता आपण वाफेवर ठेवून घेऊ। याच्यावरून मी थोडेसे सफेद तीळ होते ते पण टाकलेत, जर नसतील तर नका टाकू, असले तर टाका, याच्याने अजून चव लागते। तर आता वाफवून झाल्यावर बघू। हे बघा, गॅसवर पाणी ठेवलेला आणि टोपामध्ये मी आता कोथिंबीरची वडी वाफायला ठेवले। तर कोथिंबीरची वडी शिजलेली आहे। तर थंड झाल्यावर आपण बघू। तर थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवली होती थंड व्हायला लवकर। तर हे बघा, मी असे सगळीकडचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता मी लगेच तेलामध्ये तळून पण दाखवते तुम्हाला। तर तेल पण तापलंय, आता आपण एक एक करून वडी तळून घेऊ। थोडेच तळले होते, कारण जेवायला मी एकटीच होती म्हणून थोडेसे तळून बघितले आधी, नंतरून मग संध्याकाळी परत तळले। पण कोथिंबीरची वडी एकदम भारी झालेली, एकदम कुरकुरीत पण होती आणि मस्त तिखट थोडीशी होती। तर याच्यासोबत डाळ भात आणि भाजी असेल आणि कोथिंबीरची वडी जर असेल तर मस्त एकदम। तर कोथिंबीरची वडी दोन्ही साईडून मी अशी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली। हे बघा, मी थोडेसे तळून तुम्हाला दाखवलेत आणि मी पण एकटीच होती म्हणून मी थोडेच तळले। तर एकदम भारी झालेली कोथिंबीरची वडी। तर रेसिपी व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटू पुन्हा एकदा, बाय।